गाईज तुम्हाला सांगतो, आधी ना इथून मी फवारणी असते ना, फवारणी आपली कापसाची, तिथं इथून गाईज पाणी दिलेलं आहे गाईज माझ्या पप्पांना. जेव्हा मग गाईज मी 5वीला होतो, 5वी 6वीला, तेव्हा हंड्याने गाईज इथून येत होतो मी आणि पाणी देत होतो गाईज. म्हणजे तुम्हाला समजू शकतं की किती हाल आमचे बेकार होते. दादा शेळ्या कुठं आहेत? कुठं आहे? आणि किती एवढेच लावा? हा जेवलाव की नाही? हा कुठे आहे शेळी? आणि तिकडं काय सोडलं? ती जायला आज कुठं हो? काय बातम्याच हे बघायला काय? झालं नाही का? काय यायच वे इकडे ना थोडं चांगलं करून देतो. कर्जमाफीसाठी कर्ज खात्यांची पातळणी झाली सुरू, तर जिल्हा बँकेमध्ये 100हून अधिक सरकारी लेखा परीक्षकांकडून काम युद्ध पातळीवर सुरू. राज्यभरातील शेतकऱ्यांची गाणे लावतो बस झाले बातम्या आता चल ना, तर चांगला आहे. तर गाईच किती असलास? इथं आवत नाहीत गाईच. हां किती असलास? येत आहे नाही, आजीला सोडलो, आता जातो मी. तू काय कर? पप्पा केला का नाही? पप्पा गेले माया चप्पल घालून गेले. चप्पल घालून काय? तर काय तुम्ही बघू शकता बघा दादा आपले एवढे पटलं काय लाथानेल सांभाळून. आज हम आपको मिलवाएंगे यूपी उन्नाव के हरदासपुर में रहने वाले एक ऐसे शख्स से. तर गाईच चला आपण आता शेळी आणूता आणि तिकडे फिरायला बघा त्या माणसाकडं. चला गाईच आपण जाऊता आणि आणूता आपली शेळी. आता इथं आहे. कुठे गेलास तू? हां चल. गायची पिल्ली आहे, कधी सोडत नाही हा शेळीला, कारण की याचे लेकरं आहेत. चल बाई चल 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 चल. तुला म्हणलं की जाऊ नको तिकडं, काय रे गेलीस? उगे खायचा तुला. चल चल. तर गायच आता सगळेच पाळी मारत आहेत. इकडं पण पाळी मारत आहेत गायच. झालं हां टाकुडी तू तर. अरे अडवून इकडे आहे मला की इकडे हां हां यायचं. काय करूयाचं आणि आज जाते पळून. नंबर 1 खातात काहीच. तू इकडे बे. दादा कुठं चाले? जाऊ का मम्मी? हो आता शेळ्याच बघा तुम्ही कुठं चाले ते. हो ठीक आहे, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्लॉगमध्ये. तर गाईज आता आपण चाललेलो आहोत आपल्या शेततळ्याकडे. आणि गाईज तुम्हाला मी दाखवलं नसेल आमचा शेततळा, तर गाईज चला आपण तुम्हाला दाखवतो. ओके गाईज. आणि आपण गाईज आपण दुसऱ्या जंगलामध्ये पण आलेलो आहोत. का बघू शकता समोर माझ्या जंगलच आहे आणि गाईज आपल्या शेतामध्येच शेततळ आहे. तर गाईज चला आपण बघूता आणि आपण गाईज जंगलामधून जाणार आहोत घरी गाईज. ओके तर चला गाईज. तर गाईज तुम्ही बघू शकता किती इथं जंगल आहे गाईज आणि जंगलाच्या बाजूलाच गाईज आपलं इथं शेततळ आहे. चला गाईज तुम्हाला मी दाखवतो समोरून शेततळ कसं दिसतं गाईज. ओके तर गाईज आपण शेततळ्यापाशी आलेले आहोत गाईज आणि असं काही शेततळ आपलं दिसत आहे आणि गाईज इथे पाणी पण आहे. गाईज हे शेततळ ना 2000 मध्ये बनलेलं होतं आणि गाईज हे सरकारचं आहे. आणि गाईज याच्यामध्ये पाणी खूप साठवून ठेवलं जातं जे की शेतकरी वापरू शकतात याच्यामुळे गाईज. तर चला आपण जाऊ त्याच्यामध्ये आणि बघूत कसं आहे गाईज. ओके तर गाईज असं काय इथे जायचं आहे. खाली सर्व गाईज धोंडे आहेत. गाईज हे जवळ आहे ना खूपच गरम आहे का माझा पाय. अरे बा फायनली आपण गाईज आता शेततळ्यामध्ये आलेलो आहोत. हो का बघू शकता गाईज असं काहीतरी शेततळ आहे आणि थोडंच गाईज पाणी आहे याच्यामध्ये. आणि गाईज एवढं आहे बघा, एवढं मोठं. तिकडं पण आहे गाईज
आणि गाईज याच्यामध्ये साप पण आहेत की आता बाहेर येत नाहीत गाईज याच्यामुळे. आणि गाईज इथे मधमाशी पण खूप आहेत. गाईज हे जर थंड असतं ना गाईज मी वरून सुरकळत येत होतो. आता कारण की गाईज हे लय गरम आहे याच्यामुळे मी जाऊ शकत नाही. तर गाईज मेली काय मेली. तर गाईज आपण ह्याची कोरोना कायदा करूत आपण आता. गाईज पाणी चांगलं पण आपण याच्यामध्ये पोहत तर होतात. चांगलं नाही गाईज पाणी. गाईज तुम्हाला सांगतो आधी ना इथून मी फवारणी असते ना फवारणी आपली कापसाची तिथं इथून गाईज पाणी दिलेलं आहे गाईज माझ्या पप्पांना. जेव्हा मग गाईज मी 5वीला होतो 5वी 6वीला तेव्हा हंड्याने गाईज इथून येत होतो मी आणि पाणी देत होतो गाईज. म्हणजे तुम्हाला समजू शकतं की किती हाल आमचे बेकार होते. बघू शकता गाईज असं काहीतरी. तर गाईज इथून जागाच नाही बघा सगळीकडून खंबे लावलेले आहेत. ओ हो निघालो गाईज मी आता. तर चला गाईज आपण जाऊ आता गाईज आपण माळातून जाऊत आणि डायरेक्ट गाईज आता खाली जाऊत गाईज ओके. आणि तुम्हाला गाईज आमचा माळ पण दाखवतो गाईज ओके. हे गाईज दुसरा माळ आहे. टोटल गाईज 3-4 माळ आहेत आमच्या गावामध्ये. म्हणजे गाईज इकडून माळ इकडून माळ इकडून माळ आणि गाईज आम्ही खड्ड्यामध्ये राहतात. आमचं गाव आहे नाही का. म्हणजे जसं नाही आता हे तळ आहे ना तसंच गाईज आमचं गाव आहे खड्ड्यामध्ये. जसं तिथे पाणी राहते ना तसं गाईज. तर गाईज मी इथं आलेलो आहे गाईज आणि तुम्हाला एक चांगली चीज दाखवतो. हे बघा गाईज हे पाण्याने गेलेलं आहे एवढी माहिती गाईज तुम्हाला सांगू का कुठं जाते. आमच्या गाईज हे तळ्यामध्ये जाते जे तुम्हाला मी दाखवलं असेल कालच्या ब्लॉगमध्ये. तिथे गाईज जाते एवढी माती आणि लोक गाईज त्याला बाहेर काढतात आणि विकतात. असं चालू आहे गाईज. आणि गाईज सध्या आता मी जंगलामध्ये आहे जे की आमच्या आईचा माळ म्हणतात गाईज या जंगलाला. जे की इथे आपली आई राहते आणि गाईज आईला जर देव काय चावलं मला गाईज मला काय तर चावलं बघा. तर गाईज चला आपण जरा खाली जाऊत आता. हे बघा गाईज माझा चप्पल पण तुटून गेलेला आहे. कोणी नाही गाईज. चला गाईज तुम्हाला दाखवतो मी. आणि गाईज वरी आईचं मंदिर आहे तिकडं तुम्हाला दिसत असेल. तर आपण आता आपल्याला जायचं गाईज खाली. तर खाली जाऊ गाईज आपण ओके. गाईज हे माळ ना खतऱ्याच्या खाली नाही बरं. तुम्हाला माहीत नसेल तर खूप डुकरं येतात. म्हणजे जास्त करून मी इकडं आलेलं नाही कधीच आलं नाही गाईज मी. बघू तुम्हाला जाता येतात का घरी. फक्त तळ दिसला गाईज हे म्हणायचं आपलं गाव आलं म्हणजे आपला रस्ता आला. आणि गाईज खूप ऊन लागत आहे. पसीना झालो गाईज मी पूर्ण घाम आलेला आहे मला. अरे देव आपलं तळ पण कवायचं गाईज. आणि गाईज हात पण खूप दुखत आहे. चिक आणली नाही गाईज मी आज. गाईज समोर तळ दिसत असेल तुम्हाला छोटंसं. हो का हे आहे बघा. तर गाईज मी तुम्हाला तळ दाखवू शकलो नाही गाईज कारण की थोडं मी बसलो होतो बिकॉज गाईज खूप गरमी होत आहे. आणि गाईज आपला मोबाईल पण खूप हीट करत आहे. तर याच्यामुळे आपण गाईज आता जळाच्या वरामध्ये जाऊता आणि बसूत गाईज ओके. आणि गाईज बघा बघू शकता इथं बांबू पण खूप आहेत. याला बांबू म्हणतात गाईज आणि याचा उपयोग चांगल्या प्रकारे होतो. तर गाईज आपण चाललेलो आहोत आता. आणि गाईज आता जळाच्या वरामध्ये जाऊत आपण आणि गाईज बसूत गाईज ओके. तर गाईज मी उठलेलो आहे आणि गाईज मी थोडी शूटिंग केलेली नाही गाईज कारण गाईज आता मी घरी आलतो. आणि गाईज मला खूप भूक लागली होती म्हणून आता मी आपला ब्लॉग बनवाय नाही गाईज आणि आता मी बनवतो आहे. तर गाईज सध्या तर गाईज मी आलेलो आहे आणि गाईज आता एवढीशी वैरण राहिली. आणि गाईज आपली तिकडं परी खात आहे वैरण. सध्या तरी गाईज आता इथं बसलेलो गाईज मी आणि सॉन्ग ऐकू लागतो गाईज मी हो का ब्लूटूथ आहेत आपल्यापाशी. आणि वातावरण असं काय झालेलं आहे गाईज. अंजली आणि आई गाईज आपल्या वरीच आहेत कारण ते काम करतात. आता मी वैरण पण आणले गाईज आणि तुम्हाला जंगल पण दाखवला तिकडून ते शेततळं पण दाखवलं गाईज. तुम्हाला ते कसं होतं ते कमेंटमध्ये नक्की सांगा गाईज मला ओके. सध्या तर गाईज आता मी बसलेलो आहे तुम्हाला नंतर भेटतो गाईज ओके.
आणि गाईज तुम्हाला एक सांगतो, माझे पप्पा ना आज ह्याला गेलते लोह्याला आणि माझा चप्पल घालून गेलते गाईज, आणि माझ्या चप्पलाचा एवढा बुरा हाल केलता तुम्हाला मी ते दाखवू शकलो नाही. पण गाईज आता मी धुवून ठेवलेला आहे चप्पल आपल्या तिकडे. आणि गाईज आपल्याला हे घालून आता कॉलेजला जायचं आहे, कारण की आपल्यापाशी आपण बूट ऑर्डर केलता गाईज, पण पैसे नसल्याने मी आणला नाही, तर हेच घालून जावं लागते गाईज आपल्याला. आणि गाईज माझा पप्पा, मी जेव्हा बाथरूममध्ये होतो तेव्हा पप्पा घेऊन बी गेले, मला समजतच नाही गाईज. आणि सध्या तर गाईज आता मला खूप कंटाळा येत आहे, कारण की भूक लागलेली आहे. तुम्हाला मी रात्री भेटतो गाईज. ओके, काय करला इथं काय पडलं बघा. हो दादा काय. आणि गाईज आता सध्या तर काय झालं, हां झोपली. तर गाईज आता जंबरीक झोपलेली आहेत. काय मोठा गाईज सकाळपासून बघा फिरत आता झोपली तर नंबर 1. आता उठणं गेली तर झोप. तर गाईज आता मी सध्या आलेलो आहे गाईज, आणि तुम्हाला मी सांगितलं होतं रात्री येईल म्हणून मी. आणि बघा रात्र झालेली आहे. आणि गाईज दादा आता ऑमलेट करत आहेत, कारण की गाईज दादाच म्हणजे आपली मोठी आहे ना, तिचं जरा हात मोड पडलेला आहे. आणि गाईज थोडा आता पाहिजे ना याच्यामुळे. तर गाईज सध्या तर आता मी थांबलेलो आहे. गाईज तुम्हाला सांगू का, रात्री मी 2 वाजता जेव्हा उठतो ना लगबीला, तेव्हा काय नाही हे गाईज हे झाड ना खूप भूत याला दिसतं मला, आणि खूपच मला भे वाटतं गाईज. आणि आता काही एनर्जी राहिली नाही गाईज माझ्यामध्ये. तर आता गाईज हे ब्लॉग मी एंड करतो. आणि गाईज या ब्लॉगला बघून तुम्हाला जर थोडंसं हसू आलं असेल तर मला गाईज या व्हिडिओला लाईक करा. मला काय करू नका, लाईक करा या व्हिडिओला, आणि कमेंट करा, शेअर करा, लाईक करा. आणि चॅनलवर जर नवीन असाल तुम्ही तर सबस्क्राईब नक्की करा गाईज. ओके, तर गाईज भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत थँक्यू फॉर वॉचिंग. बाय. चल झोपी जाय, मी चालू झोपी आता जाय.